नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मोनोऑक्सिजनेज हा जो एन्झाईम आहे तो बायोडिग्रेडेशनमध्ये कसा प्ले करतो त्याचे एक एक्झाम्पलसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम हा मोनोऑक्सिजनेज याला मिक्स फंक्शन ऑक्सिडेजसुद्धा म्हटलं जातं. हा जो की वन आयटम जे ऑक्सिजन असतील, मॉलिक्युलर ऑक्सिजन असेल त्याच्यापासून घेऊन ऑक्सिजन हा एन्झाईममध्ये म्हणजे जे काही सबस्ट्रेट आहे त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट करण्याचं काम करत असतो आणि दुसरा जो आयटम असेल तो वॉटरला रिड्यूस करण्याचं काम करतो. म्हणजे एकीकडून ऑक्सिजन मॉलिक्युलर ऑक्सिजन इनकॉर्पोरेट करणार किंवा त्या एन्झाईममध्ये जे काही सबस्ट्रेट असेल त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेशन वगैरे करतो आणि एकीकडून जे काही वॉटर मॉलिक्युल असेल त्याला रिड्यूस करण्याचं काम दुसरा जो आयटम आहे तो करत असतो. तर जनरल रिॲक्शन आपण जर पाहिली तर पहिल्या रिॲक्शनमध्ये आपल्याला पाहता येईल जो RH आहे तो सबस्ट्रेट आहे, म्हणजे जो हायड्रोकार्बन आहे, एक प्रोटॉन आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये ऑक्सिजन ॲड केला आहे, तिथं RHच्या जागी ROH झालं आहे. त्याच्यानंतर O2च्या जागी H टाकला गेला आहे, म्हणजे H2 झाले, तिथं डायरेक्टली वॉटर झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा जो मॉलिक्युल असेल त्याने NADPH जो Hचा जो आयटम आहे तो रिड्यूस केलेला आहे. तसंच जे काही जो पुढे जाऊन जो कारण की 2 H2 होतं आहे ना, 2 H होत आहे तिथे. त्याच्यानंतर तिथून रिड्यूस केल्यानंतर ते दोघे आयटम तिथून रिड्यूस करतो आहे आणि RH मध्ये जो काही सबस्ट्रेट आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन आयटम त्यांनी ॲड केला आहे आणि O2च्या जागी अजून जो काही इकडेचं घेऊन तिकडे म्हणजे 2 जे H मॉलिक्युल आहे ते Oच्या जागी त्यांनी ॲड केलेले. म्हणजे याच्यामध्ये जे काही मॉलिक्युलर ऑक्सिजन आहे तो जो की सबस्ट्रेटमध्ये इनकॉर्पोरेट केला जातो आणि दुसरा जो मॉलिक्युल असेल तो वॉटरमध्ये रिड्यूस झालेला किंवा वॉटर रिड्यूस करण्यासाठी काम करतो. त्याच्यानंतर हे झालं मोनोऑक्सिजनेजचं जनरल रिॲक्शन. तर बायोडिग्रेडेशनमध्ये मोनोऑक्सिजनेजचा उपयोग कसा आहे किंवा रोल कसा आहे तो आता आपण पाहूयात. जो की हायड्रोफोबिक जे काही पोल्युटन असतात म्हणजे ज्यांना वॉटर हिटिंग असतात असे जे काही पोल्युटन असतील त्याला ब्रेकडाऊन करण्यासाठी त्याची इनिशिएशन म्हणजे त्याची ब्रेकडाऊनची प्रोसेस इनिशिएट करण्याचं काम मोनोऑक्सिजनेज हा जो एन्झाईम आहे तो करत असतो. तर याच्यामध्ये काय केलं जातं, पहिल्यांदा हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे OH ग्रुप हा ॲड केला जातो एखाद्या कंपाऊंडमध्ये किंवा एखाद्या पोल्युटनमध्ये. त्याला म्हटलं जातं हायड्रॉक्सिलेशन. म्हणजे याच्यात हायड्रॉक्सी ग्रुप म्हणजे OH जो ग्रुप आहे तो त्याच्यात ॲड केला जातो. OH ग्रुप एकदा ॲड झाला की जो की हायड्रोफोबिक जो काही पोल्युटन आहे तो हायड्रोफिलिक म्हणजे वॉटर सोल्युबल मोर सोल्युबल वॉटरमध्ये जो मॉलिक्युल आहे तो तयार होतो. म्हणजे त्याची पोलॅरिटी इन्क्रीज होते. इन्क्रीज ज्यावेळेस पोलॅरिटी होते त्यावेळेस जो काही मॉलिक्युल आहे तो वॉटर सोल्युबल त्याची प्रॉपर्टी असते पण तो मोर वॉटर सोल्युबल अजून त्याच्यामध्ये ॲबिलिटी झालेली पाहायला मिळते. आणि जो काही मॉलिक्यूल प्रिपेअर झालेला आहे तो फर्दर डिग्रेडेशन होतो. म्हणजे वेगवेगळे जे काही एन्झाईम आहेत दुसरे अजून डिऑक्सिजनेस किंवा डिहायड्रोजिनेसेस हे जे 2 एन्झाईम आहे नंतर येऊन जे काही ब्रेकडाऊनचं काम करत असतात. म्हणजे मोनोऑक्सिजनेस काय करतो, फक्त हायड्रॉक्सी ग्रुप ॲड करण्याचं काम करतो जेणेकरून जे काही हायड्रोफोबिक पोल्युटन असतील त्याला मोर सोल्युबल आणि जे काही मॉलिक्युल असतील पोल्युटन असतील त्याला वॉटर सोल्युबल करण्याचं काम, त्याची पोलॅरिटी इन्क्रीज करण्याचं काम जो मोनोऑक्सिजनेज हा जो एन्झाईम आहे तो बायोडिग्रेडेशनमध्ये करत असतो. तर पोल्युटन कोणकोणते टार्गेट करतो मोनोऑक्सिजनेज, तर वेगवेगळे जे काही डिग्रेडेशन आहे त्याच्यामध्ये मोनोऑक्सिजनेज हा जो एन्झाईम आहे हायड्रॉक्सी ग्रुप ॲड करत असतो. तर पेट्रोलियम हायड्रोकार्बनमध्ये जे काही अल्काइन्स असतील किंवा सायक्लो अल्किन आहे, अरोमॅटिक कंपाऊंड जे काय असतात यात नॅप्थेलिन पेनॅप्थेरिन असे जे काही हायड्रोकार्बन आहे त्याला डिग्रेड करण्यासाठी किंवा जे काही क्लोरिनेटेड जे कंपाऊंड आहे किंवा सॉल्वंट आहे त्याच्यामध्ये किंवा जे काही पेस्टिसाइड्स वगैरे डिग्रेडेशनसाठी म्हणजे हा स्पेशली असे जे काही हे जे स्पेसिफिक जे काही हायड्रोकार्बन असतील किंवा पेस्टिसाइड असेल त्याला टार्गेट करतो आणि त्याच्यामध्ये हायड्रॉक्सी ग्रुप ॲड करतो, ऑक्सिजन ग्रुप ॲड करतो जेणेकरून जे काही त्याचं जी पोलॅरिटी आहे ती इन्क्रीज होते. पोलॅरिटी इन्क्रीज झाल्यानंतर तो जो मॉलिक्यूल असेल किंवा जो सबस्टन्स असेल तो जास्त प्रमाणात त्याची जे काही सोलेबिलिटी आहे वॉटर सोलेबिलिटी ती इन्क्रीज होते. तर अशा प्रकारे तो वेगवेगळे जे काही पोल्युटन आहे त्याला टार्गेट करून त्याला डिग्रेड करण्याचं काम करत असतो. त्याच्यानंतर मोनोऑक्सिजनेजचे आपल्याला 3 टाईप पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये अल्काईन मोनोऑक्सिजनेज जो काय आहे तो लिनियर आणि ब्रांच अल्किन्सला ब्रेकडाऊन करण्याचं काम करतो, जे की
अल्केबी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये सुडोमोनास स्पेसीस जे काय असतात ते काम करत असतात. ॲरोमॅटिक रिंग जो काही हायड्रोलेटिंग जे मोनॉक्सिनेज म्हणजे जे बेन्झिन वगैरे आहे किंवा टुलिन आहे, झायलिन आहे किंवा PH जे असे जे पुलटन आहे त्याच्यामध्ये ॲरोमॅटिक रिंगमध्ये हायड्रॉक्सी ग्रुपला इंट्रोड्यूस करण्याचं काम मोनॉक्सिनेज एन्झाईम करत असतो. तसंच सायटोक्रोम P450 मोनॉक्सिनेज हा जो काही आहे तो बरेचसे जे काही आपल्याला माहिती हे जे एन्झाईम आहे बऱ्याचशा बॅक्टेरियामध्ये युकॅरियोटिकमध्ये आपल्याला प्रेझेंट असलेला पाहायला मिळतो. तर हा काय करतो, हा वाईड रेंज ऑफ झेनोबायोटिकमध्ये ऑक्सिडाईज करण्याचं काम मोनॉक्सिनेज जो एन्झाईम आहे तो करत असतो. तर असे 3 टाईप आपल्याला मोनॉक्सिनेजचे पाहायला मिळतात. तर ॲप्लिकेशन जर विचार केला बायोरिमिडिएशनमध्ये तर ऑइल स्पिल जे काही असतील, जे काही सुडोमोनास स्पेसीस वगैरे आहे ते डिग्रेड करतात. मराईन एन्व्हायरमेंटमध्ये जे काही हायड्रोकार्बन आहे त्याच्यामध्ये सुद्धा डिग्रेड करतात. किंवा जे ग्राउंड वॉटर ट्रीटमेंट आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे काही क्लोरिनेटेड सॉल्व्हंट आहे म्हणजे जे मोनॉक्सिनेज हा काय करतो क्लोरिनेटेड सॉल्व्हंटला डिग्रेड करण्याचं काम करतो. प्लास्टिक बायोडिग्रेडेशनमध्ये जे काही सर्टन जे सिंथेटिक पॉलिमर्स असतात किंवा त्याच्या डिग्रेडेशन पाथवे इनिशिएशन करण्यासाठी किंवा रन करण्यासाठी मोनॉक्सिनेज हा प्रायमरी एजंट किंवा फर्स्ट जो एजंट आहे, जेणेकरून मग बाकीचे जे काही जे ऑक्सिजनेज जे एन्झाईम आहे बाकीचे ते नंतर मग ॲक्ट होतात आणि नंतर बायोडिग्रेडेशन ही प्रोसेस पूर्णपणे चालू होते. तर फर्स्ट जे इनिशिएशन जी स्टेप असतो तो मोनॉक्सिनेज एन्झाईम घेतो, जेणेकरून तो वॉटर सोल्युबल जो सबस्टंट आहे तो जास्त त्याला बनवतो. त्या ॲप्लिकेशन जर विचार केला आपले वेगवेगळे अजून फील्ड आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोनॉक्सिनेज जो एन्झाईम आहे त्याचा बायोरिमिडिएशनमध्ये यूज हा होत असतो. तर नॅप्थलिन बायोडिग्रेडेशनमध्ये जे काही सुडोमोनास स्पुटिडा आहे तो यूज केला जातो, जे काही नॅप्थलेज मोनॉक्सिनेज जो एन्झाईम आहे तो कन्व्हर्ट करतो नॅप्थलिनला सिस नॅप्थलिन डायहायड्रोडॉईलमध्ये, जेणेकरून ही फर्स्ट स्टेप आहे कंप्लीट मिनरलायझेशनची. तर जो नॅप्थलिनचं जे काही पूर्णपणे जे डिग्रेडेशन आहे त्याच्यामध्ये सुडोमोनास स्पुटिडा हा जो एन्झाईम आहे तो तिथं काम करत असतो. आणि एन्झाईम कोणता वापरला जातो, नॅप्थलिन मोनॉक्सिजनेज, जेणेकरून कंप्लीट मिनरलायझेशन त्याची फर्स्ट स्टेप जी काय आहे ती कॅरी आउट होऊ शकेल. आणि नंतर जे पुढचे जे एन्झाईम आहेत तर मग त्याच्यावरती ॲक्ट होतात आणि पूर्णपणे जो नॅप्थलिन आहे त्याचं किंवा जो काही पोल्युटन आहे त्याचं डिग्रेडेशन हे होत असतं. तर या व्हिडिओमध्ये आपण मोनॉक्सिनेज जो एन्झाईम आहे त्याचा कशाप्रकारे बायोरिमिडिएशनमध्ये यूज केला जातो. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बरेचसे असे जे एन्झाईम आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि जर तुम्हाला बायोरिमिडिएशन बायोमास युटिलायझेशनमध्ये जर तुम्हाला स्पेसिफिक जर टॉपिक पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवू शकता. आणि जर एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि प्लेलिस्टची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहेत किंवा मग प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही बायोरिमिडिएशन बायोमास युटिलायझेशनची जी प्लेलिस्ट आहे ती तुम्ही पाहू शकतात. तर चला तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.